सकाळचा वेळ आहे मित्रांनो. राजहंसगडच्या पायथ्याशी रिमझिम पाऊस सुरुवात झालेला आहे आणि मी गडाचे एक नागरिक राजहंसगडचे. कसं नाव सर तुमचं? अर्जुन पवार. किती दिवस झाला साप हा? 5 दिवस. 5 दिवस असाच आहे म्हणून तुम्ही मला बोलवला. हा जी. तर बघू शकता मित्रांनो, तसा तो हेल्दी वाटायला आहे, पण काहीतरी आजार झालेला, काहीतरी अडकला किंवा आत काय झालंय सांगता येत नाही, पण तो अशा प्रकारे अडकलाय. धामण साप आहे हा. खरं तर हा असा अडकलाय म्हणून दाखवता येत आहे. 2 साप आहेत तसं वाटेल बघा, कारण हा साप तोंडाकडच्या बाजूला बराचसा नागाशी मिळता जुळता असतो, म्हणजे तोंड सोडून मधला भाग, आणि शेपूट मात्र वेगळी वाढते. पण ह्याच्यावर तुम्ही ओळख करू शकता, थोडीशी त्याची शेपूट बिचारीची कट पण आहे. आता आतमध्ये तो कसा काय अडकला हे आता त्याला काढल्यानंतर समजणार. पावसाळ्यामध्ये साप बलूल होतात, वाटत नव्हतं असणार आपल्याला की एवढा मोठा असेल, पण मोठाच आहे. आणि काहीतरी तो खाल्लाय लक्षात घ्या. मला म्हणजे शंका होती 4-5 दिवस म्हणजे काहीतरी आजार वगैरे झाला असणार त्याला म्हणून, पण कदाचित असाच कित्येक दिवस पडून त्याला आणि जास्त त्रास झाला असता. आणि साप म्हणजे ज्या वेळेला कशात तरी अडकतात त्यावेळी त्यांना म्हणजे पाऊस पडलाय जास्त, अशामुळे त्रास होऊ शकतो. काय खाल्लेला असू शकतोय, किंवा त्याला जास्त ग्रीप न मिळाल्यामुळे सरपडता येत नाही, अशामुळे पण त्रास असू शकतोय. त्यामुळे तो घट्टमुट त्याच्यात अडकला होता. तर अशा प्रकारे ही तर तो काहीतरी खाल्लाय लक्षात घ्या, त्यामुळे अडकला होता. साधारण 5 वर्षा वयाचा हा धामण आहे आणि बिनविषारी असतोय, पण 5 दिवस तो जाईना, त्यामुळे त्यांनी मला बोलवले आणि त्याला मी आता अलगद बाहेर काढलेला आहे. मला तो जास्त त्रास आहे असं वाटलं होतं, पण तो आत गेल्यामुळे उंदीर खाल्लाय आणि त्याच्यामुळे जास्त भर पडल्यामुळे किंवा पाऊस पडल्यामुळे तो दबला गेला, त्यामुळे अडकला हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. धन्यवाद मित्रांनो.